लालबागचा राजा, VIP पास, गर्दी गोंधळ आणि याबद्दल सर्व काही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ एंडपर्यंत पाहायला विसरू नका. मंडळी, सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि मी घरून निघालेले आहे आणि अंदाजे 5 वाजेपर्यंत पोहोचेन लालबागला. आणि पाऊस देखील आज आहे. सकाळी पावसाला जोरदार सुरुवात झालेली आणि अशा प्रकारे परळला पोचलो फायनली. इथे परळचा राजा, तेजुकाया, चिंतामणी, गणेश गल्ली, लालबागचा राजा अशी बरीच मंडळे आहेत जिथे तुम्ही गणपती दर्शन घेऊ शकता. वेळेअभावी मी आज फक्त लालबागच्या राजाच्याच दर्शनाला आलेले आहे. तुम्ही बघू शकता प्रचंड गर्दी आहे आणि गर्दीतून वाट काढत मी फायनली पोचलेले आहे या ठिकाणी. इकडून ऑपोजिट साईडला हे जे तुम्ही बघताय ना, हे सगळे मीडियावाले आहेत जे कॅप्चर करतात, जे तुम्ही TV वरती बघता, यूट्यूबवरती लाईव्ह बाप्पाचं दर्शन घेता येतं. मंडळी, बघितलं तुम्ही माझं दर्शन कसं झालं. आता मी तुम्हाला सांगते माझा अनुभव कसा होता. सगळ्यात पहिलं म्हणजे प्रचंड 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 गर्दी. आणि जर मला तुम्हाला एक सल्ला द्यायचा असेल लालबागच्या राजाला व्हिजिट करताना, तर तो असा आहे की कृपया करून लहान मुलांना घेऊन जाऊ नका. आता VIP पास बद्दल बोलूया. मला बरेच जण विचारतात, व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स असतात की VIP पास कसा मिळाला, VIP दर्शन कसं, एवढं लवकर दर्शन कसं झालं. जे प्रोसेस आहे ते आता मी तुम्हाला सांगते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला पण कुतूहल होतं VIP पास कसा मिळतो. आता माझे काही कॉन्टॅक्ट्स होते म्हणून इतके वर्ष मी तिकडे दर्शन करत होते. यंदाच्या वर्षी मी म्हटलं चला बाबा आता VIP पासचा शोधच घेऊया की VIP पास मिळतो कसा. आता पहिले सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा VIP पास जो आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितलं की मला काळाचौकी पोलीस स्टेशन मधून मिळालेला होता. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर मंडळी, सगळ्यात पहिलं म्हणजे VIP पास जो आहे हा निशुल्क आहे, म्हणजे फ्री आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे वगैरे द्यावे लागत नाहीत. आणि पास कसा मिळवायचा तर त्याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ते म्हणजे काळचौकी पोलीस ठाण्यामार्फत तो पास जनरेट केला जातो. तर तुम्हाला मुंबई पोलीसमध्ये वरिष्ठ अधिकारी जे आहेत किंवा IPS IAS शी जर कुठे कॉन्टॅक्ट्स असतील तर त्यामार्फत तुम्हाला काळचौकी पोलीस स्टेशनमध्ये तो पास जो आहे तो जनरेट होतो. तो पास जनरेट झाला की एक टोकन मिळतं. ते टोकन तुम्हाला लालबाग चौकी आहे जी त्या लालबागच्या राजाच्याच लेनमध्ये आहे, त्या चौकीमध्ये जाऊन तुम्हाला तो पास कलेक्ट करायचा असतो. तुम्हाला मोबाईलवर व्हॉट्सअपवरती त्याचे डिटेल्स सुद्धा येतात. तो दाखवून मग तुम्हाला ते पास देतात. तो पास घेतल्यानंतर तुम्हाला VIP गेटने एंट्री मिळते. तुम्हाला मी ना स्क्रीनशॉट इथे बाजूला देते मला जे मिळालेलं त्याचा पास मिळाला. तुम्हाला आता दर्शनाबद्दल बोलूयात. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मध्यरात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत VIP गेट्स जे आहे दर्शनाचे ते बंद असतात. सो 12 AM मिडनाईट आणि ते 5 AM मॉर्निंगला तुम्हाला दर्शन बंद असतं. माझं जे दर्शन आहे ते माझं दर्शन साधारणतः मला वेटिंग, कारण तो ज्या दिवशी मी गेलेले होते त्या दिवशी जो VIPचा गेट आहे तो ओपन झाला नव्हता. तो 5 वाजता ओपन नव्हता झाला, तो साधारणतः 5:45-6 वाजता काहीतरी ओपन झालेला. पण मी लकी ह्यासाठी आहे कारण मी सगळ्यात पहिली होती जी त्या VIP गेटला गेलेली होती. मला गेल्यानंतर लगेच जसं गेट ओपन झाले त्याच्यानंतर अर्ध्या तासाच्या आत चरण दर्शन आणि झालं, बाप्पाचं दर्शन व्यवस्थित मिळालं आणि त्याच्यानंतर मग मी बाहेर आले. पण युजली मी जे तिथून आजूबाजूच्या लोकांकडून किंवा तिथे जे अधिकारी वगैरे होते त्यांच्याकडून जे मला कळलं तर ते असं होतं की
चरण दर्शनसाठी आणि VIP जरी तुमच्याकडे पास असला तरी सुद्धा तुम्हाला 3-3, 4-4 तास लाईनमध्ये उभं राहावं लागतं दर्शनासाठी. सो तो एक वेगळा भाग आहे. त्यामुळे मी असं सजेस्ट करेन, जर तुम्हाला दर्शनासाठी जायचंच असेल तर अगदी पहाटे जा, म्हणजे 5 ते साधारणतः 8 वाजायच्या दरम्यान तुम्हाला कमी गर्दी मिळेल. तर मंडळी, येस, दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. आय थिंक मी मोस्टली सगळं कव्हर केलेलं आहे. गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी व्हिडिओ बनवलेला तेव्हा मी काही ही माहिती सगळी दिलेली नव्हती. तर म्हटलं यावर्षी तुम्हाला थोडं डिटेलमध्ये सांगूयात. तर यावर्षी नाही, पुढच्या वर्षी तुम्हाला कदाचित ही माहिती उपयुक्त ठरेल. तुम्हाला जर मंडळी ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली बरोबर ही माहिती शेअर करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि पुन्हा एकदा बोलूया गणपती बाप्पा मोरया.